नमस्कार. मी केदार टाकळकर पुण्यामध्ये असतो. गेली 18-19 वर्ष मेडिकलला जाणाऱ्या मुलांसाठी, म्हणजे जेव्हापासून मेडिकलसाठी आधी CET होती, नंतर AIPMT होती, आता सगळ्यांसाठी नीट आहे. पण या परीक्षांमधून ज्या मुलांना मेडिकलला ॲडमिशन घ्यायची आहे त्या मुलांसाठी काउन्सिलिंगचं काम त्यांच्या शेवटच्या स्टेजपर्यंत, म्हणजे कुठपर्यंत तर ॲडमिशन मिळेपर्यंतच्या स्टेजपर्यंत मी त्यांना गायडन्स करतो. आजचा हा जो काही एक कार्यक्रम म्हणून हा तुमच्यासाठी आपण करतो आहोत. त्याचा मुख्य उद्देश म्हणजे नीटची ॲडमिशन प्रोसेस ही ॲप्लिकेशन फॉर्मनी सुरू होते आणि ती आता सुरू झालेली आहे. फॉर्म सुटलेले आहेत. फॉर्म भरायला काही मुलांनी सुरुवातही केलेली आहे. मला खूप फोन आले की सर, फॉर्म भरताना खूप अडचण येते, इथं काय भरायचं, तिथं काय भरायचं. पण मग विचार केला की जर का ह्या अडचणी अनेक मुलांना असतील तर मग आपण सगळ्यांसाठीच काहीतरी करावं. आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाचा खटाटोप. यातून मी तुम्हाला नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म हा कसा भरायचा, त्याच्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात, खूप मुलं फॉर्म भरताना कोणत्या चुका करतात, त्या टाळण्यासाठी आपण काय करायचं जेणेकरून आपला जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होणार नाही. कारण मागच्या वर्षीचे काही अनुभव असे आहेत की नो डाऊट मुलांना NTAने म्हणजे जे एक्झाम कंडक्ट करतात त्यांनी खूप सोयी दिल्या होत्या. त्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांना भरपूर वेळ दिला होता, संध्या पण भरपूर दिल्या. पण तरी स्टील माझ्या माहितीमध्ये अजूनही काही मुलं अशी होती की शेवटपर्यंत त्यांनी, म्हणजे त्यांना आलेले मेल असतील किंवा त्यांच्या लॉग इनमधून जाऊन त्यांनी त्यांच्या ज्या काही फॉर्ममध्ये ज्या काही गोष्टी इनकम्प्लीट आहेत तर त्या त्यांनी बघितल्या नाही आणि त्यामुळे त्यांना परीक्षेला बसताच आलं नाही. अशा केसेस जरी कमी असल्या तरी माझी ही इच्छा की आपण पहिली सुरुवातीची जी काही स्टेज आहे जे फॉर्म भरण्याची, ती इतकी व्यवस्थित करायची की आपल्या कोणालाही पुढं करेक्शनला किंवा आणखीन त्यांनी जर काही त्रुटी काढल्या तर त्या त्रुटी सॉल्व्ह करण्यासाठी आपला वेळ जाऊ नये. चला तर करूया सुरुवात. आजचा आपला कार्यक्रम हाऊ टू फिल नीट ॲप्लिकेशन फॉर्म सबमिशनच्या डेट्स माहिती आहेत तुम्हाला की 13 जुलैला सुरू झालेला आहे. आज मी तुमच्याशी 15 जुलैला बोलतो आहे, म्हणजे आज तुम्ही 15 जुलैपासून माझा हा व्हिडिओ बघणार आहात आणि 6 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पण पेमेंट मात्र 7 ऑगस्टपर्यंत केलं तरी चालतं बरं का. म्हणजे पेमेंटची स्टेज ही शेवटची स्टेज असते. त्याच्या आधीच्या ज्या 3 स्टेजेस किंवा 3 स्टेप्स आहेत त्या आपण आधी करून ठेवल्या आणि पेमेंट 7 तारखेपर्यंत केलं तरी चालतं. एक्झाम डेट आपल्याला माहिती आहे 12 सप्टेंबरला आहे. दुपारी 2 ते 5 एक्झामची वेळ आहे. 3 तास पेपरसाठी दिलेले आणि 720 मार्क्स 720 मार्कांची परीक्षाही असणार आहे. मागच्या वर्षीही 720 मार्कांचीच परीक्षा होती. काही वर्तमानपत्रांमध्ये तारीख चुकीची छापली गेली, मार्क चुकीचे, म्हणजे 200 मार्काची परीक्षा आहे असं लिहिलं गेलं, छापलं गेलं. त्यामुळं चुकीच्या बातम्यांमुळे ह्या मुलांच्या शंकांना उत्तर देणं एक फार मोठं काम होऊन बसतं. पण तसं काही नाही आहे. परीक्षा आपली मागच्या वर्षीप्रमाणेच 720 मार्कांची अशी असणार आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एकच फॉर्म भरू शकता. म्हणजे पहिल्या फॉर्मला काहीतरी प्रॉब्लेम आले म्हणून दुसरा फॉर्म भरला, त्याच्यामध्ये सेम मोबाईल नंबर किंवा ॲप्लिकेशन ईमेल वापरला, असं चालत नाही. नाहीतर काय होतं, एकापेक्षा जास्त फॉर्म भरले ना तर तुमचा सगळेच फॉर्म रिजेक्ट होतात आणि मग परीक्षेला बसण्याची संधी तुमची जाते. संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस असणार आहे. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला जाऊन प्रत्यक्ष फॉर्म भरायचा आहे, फॉर्म सबमिट करायचा आहे, फॉर्म मेलनी पाठवायचा आहे, पोस्टाने कुरिअरनी पाठवायचा आहे, असं काहीही भानगड नाही आहे. संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन अशीच असणार आहे. फॉर्म भरायला सुरुवात करण्यापूर्वी या ज्या काही गोष्टी मी लिस्ट आउट केलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्याकडे तयार करून ठेवा. म्हणजे माझं म्हणणं असं, काल मी एक फॉर्म भरला एका स्टुडंटचा. फॉर्म भरायला किती वेळ लागला असेल? नॉट मोर दॅन 12 मिनिट्स, सगळं इन्क्लुडिंग पेमेंटपर्यंत बरं का. म्हणजे सगळी प्रोसेस माझी 12 मिनिटामध्ये कंप्लीट झाली. म्हणजे फॉर्म भरणं खूप अवघड काम आहे का? खरं तर नाही. पण मग आता
त्यांनी एखादी गोष्ट विचारलेली आहे की 10वीचे मार्क विचारलेत, 10वी कधी झाले, 10वीचा रोल नंबर, समथिंग काहीतरी त्यांनी विचारलेलं आहे आणि ते आपल्याकडे तयार नाही आहे, म्हणजे कुठेतरी फाईलमधनं शोधायचं आहे. असं करू नका. त्यामुळे मी ही जी काही यादी दाखवतो आहे त्या यादीमधल्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही तयार करून ठेवा. व्हॅलिड मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, म्हणजे जो तुम्ही त्या फॉर्ममध्ये यूज करणार आहात तो. 10th, 11th, 12th त्याचे डिटेल्स, परीक्षेला कधी बसला होता, मार्क किती मिळाले वगैरे हे सगळे तुम्हाला लागतील. फोटो आय डी प्रूफ, त्याला ऑप्शन्स काय काय ते मी तुम्हाला सांगणार आहेच आहे. आणि स्कॅन इमेजेस, या इमेजेस स्कॅन करून ठेवा तुमच्या PC वरती, लॅपटॉपवरती, कुठेही, म्हणजे नंतर त्या फक्त तुम्हाला तिथनं कॉपी करून इथं अपलोड करता येतील. पासपोर्ट किंवा पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ आणि सिग्नेचर किंवा थंब इम्प्रेशन याच्या तुमच्या स्कॅन इमेजेस ह्या तयार असल्या पाहिजेत. किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, तुम्ही ज्याद्वारे पेमेंट करणार आहात तर ते पण तुमच्या हाताशी पाहिजे आहे. आधारचा नंबर, आधार कार्ड असेल तर, पण बहुतेकांकडे असतं. आणि पालकांचे डिटेल्स पण काय काय लागणार आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहेच आहे. मार्क्स आपल्याला मगाशीच मी सांगितले की 720 मार्क्सची एक्झाम आहे. फिजिक्स, केमिस्ट्री 180 आणि बायोलॉजी 360 असे टोटल 720 मार्क्स हे होतात. टोटल क्वेश्चन्स फिजिक्स केमिस्ट्रीला 35 क्वेश्चन्स असतील, सगळे MCQs असणार आहेत. पण पहिले जे 35 ज्याला सेक्शन ए म्हटलंय त्याच्यामध्ये, किंवा बायोलॉजीमधल्या 70 क्वेश्चन्सला सेक्शन ए म्हटलंय, त्याच्यामध्ये ऑप्शन नाही. पण नंतर त्यांनी काय केलं, यावर्षी तो चेंज आहे की तुम्हाला सेक्शन बी मध्ये टोटल 15 क्वेश्चन्स, 15 MCQs देतील, त्यातल्या कोणत्याही 10 सोडवल्यात तरी चालू शकणार आहेत. म्हणजे असे फिजिक्सला 35 + 10 45, केमिस्ट्री 35 + 10 45 आणि बायोलॉजी 70 + 20 90 असे टोटल 180 क्वेश्चन्स हे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. मार्कांची इलिजिबिलिटी म्हणजे 12th स्टँडर्डमधले मिळालेले मार्क्स बरं का. 12th स्टँडर्डमध्ये आपल्याला PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायो या विषयांमध्ये 50% म्हणजे ओपन किंवा जनरल कॅटेगरीतल्या मुलांसाठी 50% आणि रिझर्व्ह कॅटेगरीतल्या मुलांसाठी मग OBC असेल, SC, ST, NT वगैरे या सगळ्या कॅटेगरीजमधल्या लोकांसाठी म्हणजे रिझर्वेशनमधल्या मुलांसाठी 40%. 50% कशाच्या, तर PCB म्हणजे 3 विषयांची म्हणून परीक्षा आपण 300 मार्कांची देतो. 300च्या 50% म्हणजे 150 मार्क्स पाहिजे, किंवा कॅटेगरीतल्या मुलांना 120 मार्क्स पाहिजे. त्याच्यापेक्षा एक जरी मार्क कमी पडलेला असेल तरी यू आर नॉट एलिजिबल. जे तुमचा नीटमधला स्कोर किती आहे हा भाग नंतरचा, पण बेसिकली जी इलिजिबिलिटी बघितली जाते ती या 12च्या मार्कांवरून बघितले जाते. मग काही मुलांना असं वाटतं की ठीक आहे मला 149 मार्क्स आहेत ओपन कॅटेगरीमधल्या, पण मी मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घेतो, चालणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला कंपल्सरी ते 150 किंवा 120 तुमच्या कॅटेगरीप्रमाणे जे काही मार्क्स लागतात तेवढे 12वीला मिळालेले असलेच पाहिजेत. 149 मार्क्स किंवा 119 मार्कांना सुद्धा ॲडमिशन तुम्हाला भारतातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. मॅनेजमेंट कोट्यातून सुद्धा ती मिळणार नाही. ही वेबसाईट आहे, सगळ्यांना माहिती असणार आहे. ही वेबसाईट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि मी नेहमी असं सांगतो की रोज किमान एकदा एखादी वेळ ठरवून घ्या, मे बी रात्री झोपायच्या आधी किंवा सकाळी उठल्यानंतर कधीतरी एकदा एक 10 मिनिटं या वेबसाईटवरती खर्च करायचा. मग तुम्ही म्हणा रोज काय अपडेट्स येतात का? नाही, रोज काही येत नाही, मला मान्य आहे. पण तरी जोपर्यंत ही ॲप्लिकेशनची प्रोसेस चालू आहे आणि या ॲप्लिकेशन प्रोसेसनंतर रिझल्टची प्रोसेस चालू होईल म्हणजे एक्झाम नंतर, तर त्या प्रोसेसमध्ये काही ना काहीतरी नोटिफिकेशन्स ही येत असतात आणि त्याबद्दलची माहिती ही आपल्याला आवश्यक आहे. नाहीतर काय होतं की नीट जर का आपण लक्ष दिलं नाही, एखादं महत्त्वाचं नोटिफिकेशन विसरलं गेलं, बघितलं गेलं नाही, तर आपल्या काही अपॉर्च्युनिटीज जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून रोज किमान एकदा तरी या वेबसाईटला तुम्ही भेट द्यावी. एज क्रायटेरिया बहुतेक प्रॉब्लेम येत नाही कोणाला. मिनिमम 17 कंप्लीट पाहिजे आणि मॅक्सिमम 25 कंप्लीट. कॅटेगरी रिझर्वेशनमधल्या मुलांना ह्याच्यामध्ये रिलॅक्सेशन असतं, पण हे कधी कंप्लीट पाहिजे, तर या 31 डिसेंबर 21ला म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला तेवढं एज कंप्लीट
झालेलं असलं पाहिजे. यामध्ये फारसा प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळे त्यावरती मी फारसा वेळ घालवत नाही. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो आपल्याला 2 सेट्समध्ये म्हणजे 2 पार्ट्समध्ये किंवा 2 फेजेसमध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि दोन्ही त्याचे सेट्स हे कंप्लीट करणं आवश्यक आहे बरं का. नाहीतर आता ॲप्लिकेशन फॉर्मचे पहिली स्टेज कंप्लीट केली, पहिला सेट कंप्लीट केला आणि सेकंड सेट आहे तो नंतर असतो, तो कंप्लीट नाही केला तर तुमचा रिझल्ट कॅन्सल होतो, यू आर नॉट एलिजिबल. थोडक्यात दोन्ही सेट आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आणि दोन्ही सेट्समध्ये आपल्याला काय काय करायला लागतं हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. जे मला खात्री आहे की मी तुम्हाला जे सांगणार आहे ना त्यातनं तुमच्या मनामध्ये एकही शंका राहणार नाही. रॅदर मी असं म्हणेन तुम्हाला की तुम्ही जर का मी जसं एक्सप्लेन करणार आहे त्याप्रमाणे तुम्ही जर का फॉर्म भरणं सुरू केलं ना एकीकडं, तर तुमचं फॉर्म भरण्याचं काम अतिशय सोपं होऊन जाईल. कारण मी पण तुमच्यासारखाच एक फॉर्म भरला आणि ते भरताना मी काय काय केलं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. पण त्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणत्याही शंका राहणार नाही, त्या वेळेला तुम्ही त्या गोष्टी कंप्लीट करत जाल. पहिला सेट जो आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं की ॲप्लिकेशनची जी स्टेज आहे ती आपल्याला 2 स्टेप्समध्ये 2 फेजेसमध्ये किंवा 2 सेट्समध्ये कंप्लीट करायचे. त्यातला पहिला सेट आहे ना तो आत्ता 6 ऑगस्टपर्यंत म्हणजे आपण ॲक्च्युअल फॉर्म भरतो आहोत ना त्याच्यात तुम्हाला फर्स्ट सेट हा कंप्लीट करायचा आहे. आणि फर्स्ट सेटमध्ये काय येतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता ॲक्च्युअली आपण फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे ती स्टार्ट करू. पहिली स्टेप, टोटल 4 स्टेप्स असणार आहेत. स्टेप 1 ऑनलाईन रजिस्ट्रेशन, म्हणजे आपल्याला आपले काही पर्सनल डिटेल्स तिथं सबमिट करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही मगाशी मी जी वेबसाईट दाखवली त्या वेबसाईटवर जर का तुम्ही गेलात तर त्याच्या होम पेजवरती अगदी खाली जर का तुम्ही आलात तर ते खाली तुम्हाला दिसेल की फिल रजिस्ट्रेशन फॉर्म अशी एक लिंक दिली आहे, तिथं क्लिक करायचं. तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या रजिस्ट्रेशन फॉर्मला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होते. आता त्या विंडोमध्ये तुम्ही जरा राईट साईडला बघा, त्या राईट साईडला ओनली रजिस्टर्ड कॅन्डिडेट साइन इन, जे तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही पण साइन इन करताना त्या राईट साईडचा वापर करणार आहात. पण अजून आपलं रजिस्ट्रेशन झालेलं नाही ते आपण करतो आहोत. मग ती लेफ्ट साईडला जे म्हटलंय ना त्या लेफ्ट साईडला अगदी बॉटमला न्यू रजिस्ट्रेशन असं म्हटलंय बघा, त्या न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं. जे त्याला तुम्ही क्लिक केले की तो पुढचा जो फॉर्म आहे तो आपोआप ओपन होईल. सुरुवातीला तुम्हाला क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होतं. त्या पेजमध्ये म्हटलेलं आहे की इन्स्ट्रक्शन्स अँड प्रोसिजर फॉर ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. त्याच्यामध्ये तुमच्यासाठी बरेच रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेत, त्यातले ऑलमोस्ट सगळे मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहेच आहे. पण जरी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते एक्सप्लेन करणार असलो तरीसुद्धा माझी अशी इच्छा आहे की जसं तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोचा अभ्यास छान करताना तसं हे पण एकदा नीट वाचून घ्या ना. काय असतं अरे आयुष्यात एकदाच आपल्याला नीटचा फॉर्म भरायचा आहे, कुठे दरवर्षी भरणार आहे आणि तो तुम्हाला भरायला लागू नये अशी माझी मनापासून इच्छा. त्यामुळे तो भरताना मग त्याच्यासाठी काय काय रूल्स रेग्युलेशन्स आहेत, नियम काय ते माहिती असू देत ना. पण त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने तिथं जे जे काही दिलेलं आहे ना ते तुम्ही नीट बघा. तुम्ही त्या ड्रॉपडाऊनमध्ये म्हणजे खाली खाली तुम्ही ते सगळे नियम त्याचं रीडिंग करत करत तुम्ही खालपर्यंत आलात की सर्वात शेवटी म्हटलंय बघा त्या चेकबॉक्सला क्लिक करायचे. तो चेकबॉक्स कशासाठी आहे, आय हॅव डाउनलोडेड इन्फॉर्मेशन बुलेटिन, रीड अँड अंडरस्टूड ऑल द इन्स्ट्रक्शन्स देअरिन वगैरे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग त्याला येस म्हणायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि क्लिक टू प्रोसीड म्हणजे आपण पुढे जाणार. म्हणजे ह्याच्यानंतर आपली खरी फॉर्म भरायची प्रोसेस आहे ना ती सुरू होते. त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स प्रोसिजर काय आहे ती आपण नीट वाचून घेणार. ती वाचल्यानंतर तो खाली चेकबॉक्स जो ना मी तुम्हाला दाखवला होता त्याला क्लिक करायचं आहे. तो चेकबॉक्स क्लिक कशासाठी की मी सगळं वाचलंय बरं का, मला सगळं कळलेलं आहे.
हे त्यांना आपल्याला आपण इंडिकेट करतो ते चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर आणि प्रोसीड टू अप्लाय. बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला फिलअप करायची. आता बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये काय काय असतं, मी हा एक भरलेला फॉर्म आहे, त्याच्यामध्ये नाव, स्वतः स्टुडंटचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव वगैरे किंवा बर्थ डेट अशी काय काय इन्फॉर्मेशन आहे, जेंडर मेल फिमेल, नॅशनॅलिटी काय आहे, इंडियन आहात का NRI आहात, OCI आहात वगैरे, ती तुम्हाला नॅशनॅलिटी तुम्हाला हे करा तिथं सिलेक्ट करायला लागते. हे सगळं त्या ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला सिलेक्शनला येतं बरं का, म्हणजे तुम्हाला काही तिथे टाईप करत बसायची गरज पडत नाही. किंवा आयडेंटिटी टाईप तुम्ही काय वापरणार आहात ते पण तुम्हाला तिथं येतं. तर स्वतःचं नाव, आईचं नाव किंवा वडिलांचं नाव लिहिताना तुमच्या 10th सर्टिफिकेटमध्ये ना ते लिहायचं आहे. त्याच्यामध्ये कुठेही स्पेलिंगमध्ये गडबड करायची नाही. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म भरलेला मी दाखवला होता बघा, ह्याच्यामध्ये मी त्या मुलाचं नाव अरविंद जोशी, सरनेम प्रत्येक ठिकाणी लावायचं. म्हणजे मुलाचं नाव म्हणजे फक्त अरविंद लिहिणार का, तर नाही. मग मुलाच्या, वडिलांच्या, आईच्या तिघांच्या नावापुढे त्यांचं नाव आणि सरनेम या दोन्ही गोष्टी लिहायच्या आहेत. आयडेंटिफिकेशन टाईप, जे तुम्ही तुमचं ID म्हणून काय तिथं देणार आहात. आत्ता काही द्यायचं नाही आहे, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही काय रेफरन्स कशाचं देणार, फोटो ID ज्याच्यामध्ये असेल. मग त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, वोटर ID आहे, पासपोर्ट आहे वगैरे काही काही ऑप्शन्स आहेत. पण माझी तुम्हाला एक सजेशन आहे की तुम्ही आधार नंबर जर तुमच्याकडे असेल, आधार कार्ड जर असेल, तर शक्यतो तुम्ही आधार कार्डचा यूज करा. त्यातले शेवटचे 4 डिजिट जे आहेत ते तुम्हाला तिथं फिलअप करायला लागतील. म्हणजे आधी आधार कार्ड सिलेक्ट करायचं आणि पुढच्या ऑप्शनला त्याचे शेवटचे 4 डिजिट जे आहेत ना ते तिथं मेन्शन करायचं. त्याचं कारण असं की आधार कार्डाचा रेफरन्स हा तुम्ही अगदी डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा किंवा तुमची ॲडमिशन प्रोसेस जेव्हा पुढे चालू होईल, म्हणजे ॲक्च्युअली तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जाल त्यावेळेला सुद्धा आधार कार्डाचा रेफरन्स हा घ्यावा लागणार आहे. मग आत्तापासून आपण जर का तो घेतला तर पुढे ते ॲटोमॅटिकली सगळं येत जातं ना, परत त्यावेळेला वेगळं काही करायची गरज पडणार नाही. म्हणून माझी अशी तुम्हाला सजेशन आहे की तुम्ही आधार कार्डच यूज करा. तुमचा प्रेझेंट ॲड्रेस काय असेल तो तिथं द्यायचा आहे. परमनंट ॲड्रेस, जर प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस दोन्ही सेम असले तर काही प्रश्नच नाही. पण दोन्ही वेगळे असतील, म्हणजे शिकायला मी एका ठिकाणी आहे पण माझं परमनंट घर कुठंतरी गावाला आहे, तिकडचा ॲड्रेस वेगळा आहे, ते दोन्ही ॲड्रेस टाकायला तुम्हाला परवानगी आहे. मग ते तुमचं घर नंबर किती, कोणत्या लोकेशनला तुम्ही राहता किंवा जवळचा लँडमार्क काय, सिटी कोणती, त्याचा झिप कोड म्हणजे आपण ज्याला पिनकोड म्हणतो तो, स्टेट, डिस्ट्रिक्ट वगैरे हे सगळं तुम्हाला तिथं सिलेक्ट करायला तिथं द्यायचं आहे. हे बघा, हा एक ॲड्रेस मी टाकला होता, म्हणजे वर्तमान ॲड्रेस, प्रेझेंट ॲड्रेस म्हणून. तर आणि खाली त्याच्या खाली परमनंट ॲड्रेसला फक्त सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस त्याला मी क्लिक केलं. त्यामुळे झालं काय की मला परत प्रेझेंट ॲड्रेसमध्ये मी जे काही मेन्शन केलेलं आहे ते मला त्या परमनंट ॲड्रेसमध्ये कॉपी करायची किंवा परत लिहित बसायची, एंटर करायची गरज पडलेली नाही. तेव्हा एकदा तुम्ही ते सिलेक्ट केलं, तो बॉक्स सिलेक्ट केला की सेम ॲज अबोव म्हणून, तर की तुमचं काम सोपं होणार आहे. नंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ID तो नीट काळजीपूर्वक द्या. कारण NTA म्हणजे जी एक्झाम कंडक्ट करतात त्या अथॉरिटी, ते तुम्हाला जो कॉन्टॅक्ट करणार आहेत ना हा फक्त मोबाईलवरच्या SMS वरून आणि तुमच्या मेलवरून. हे तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक आहे, तुम्हाला काही ॲडमिट कार्ड पाठवायचं आहे, पाठवत नाहीत ते, मी एक्झाम्पल देतो. पण कोणत्याही कारणाने तुम्हाला जर का कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांच्याकडं ह्या दोन्ही गोष्टी आपल्या असल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्ही मुलं जो ॲक्च्युअली मोबाईल वापरता किंवा पेरेंट्स तुमचे, मी अनेक वेळा मुलांना असं सजेस्ट करतो की शक्यतो पेरेंट्सचा मोबाईल नंबर द्या. कारण मुलं इतकी बिंदास असतात ना की त्यांना हल्ली SMS बघायची सवयच राहिलेली नाही. आणि काही तुम्हाला व्हॉट्सअपला ते NTA काही मेसेज पाठवणार नाही. तुम्हाला SMS बघायची सवय नाही, त्यामुळे जर का काही महत्त्वाचा SMS आला आणि तो तुमच्याकडनं जर का इग्नोर झाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो जबाबदार व्यक्ती, मे बी आई वडील, अर्थात तुम्ही जबाबदार असेल तर तुम्हीसुद्धा, पण तुमचा अशापैकी कोणाचा जर का तुम्ही मोबाईल नंबर दिला किंवा मेल ID दिला तर ते जास्त बरं. आणि ह्या पुढे लक्षात ठेवा की कारण आता मी पण अनेक वेगळ्या कारणांसाठी मुलांना SMS पाठवतो. आता आपण व्हॉट्सॲपवरनं पाठवतो तो भाग वेगळा, परंतु तरी जेव्हा SMS पाठवतो तेव्हा पेरेंट पण म्हणतात आणि मुलं पण म्हणतात नाही आम्ही बघितलंच नाही. बरं, आज पाठवलेला मेसेज आज नाही बघितला, मान्य, उद्या तरी बघा, अरे परवा तरी बघा, पण नाही ना,
कधी बघितलंच नाही, म्हणजे त्याच्यातनं एखादी अपॉर्च्युनिटी मिळायची असेल तर ती पण मिळाली नाही, असं होऊ नये म्हणून तर जे रेग्युलर मोबाईल वापरतात, जे SMS आणि मेल रेग्युलर चेक करणारे म्हणजे दिवसातनं एकदा तरी, तर त्यांनी असे मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्ही द्यावा असं मला वाटतं. पासवर्ड तुम्हाला तिथं टाकायचा आहे, तो परत रिटाईप पण करायला लागतो कन्फर्मेशनसाठी. तिथे सिक्युरिटी क्वेश्चन्स काही विचारले जातील, म्हणजे तुमच्या नेबरचं म्हणजे तुमच्या तुमच्या शेजाऱ्यांच्याकडं कोणतं पेट आहे का, किंवा तुम्हाला काय आवडतं समथिंग, एक 4-1 प्रश्न आहेत तिथं, त्यातला कोणता तरी एक प्रश्न सिलेक्ट करा, त्याचा आन्सर द्या. म्हणजे जर का तुम्ही पासवर्ड विसरलात तर त्या सिक्युरिटी क्वेश्चनमधनं तुम्हाला तो रिट्राईव्ह करता येतो. तुम्ही पासवर्डच्या तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आपोआप येतात बरं का. तेव्हा फॉर्म भरणं इतकं सुटसुटीत केलं आहे त्यांनी खरं, पण त्याच्यामध्ये मिनिमम 8 to 13 कॅरेक्टर, एक वन अप्पर केस आणि 1 लोअर केस अल्फाबेट मिनिमम असले पाहिजे, एक न्यूमरिकल व्हॅल्यू असली पाहिजे, हे मिनिमम, आणि एक स्पेशल कॅरेक्टर. अशा सगळ्याचा पासवर्ड, यातलं एक जरी नसेल तरी ते पासवर्ड ॲक्सेप्ट करत नाही, आणि पासवर्ड त्यांनी ॲक्सेप्ट नाही केला तर तिथं ते येतं. एक सिक्युरिटी क्वेश्चन, त्याचा आन्सर पण आपल्याला तिथं द्यायला लागतं. मग अशी मी म्हटलं की जर का पासवर्ड विसरला आपला तर त्या क्वेश्चन आणि त्याचं दिलेलं आन्सर याच्या माध्यमातून आपण पासवर्ड परत तो रिगेन करू शकतो. हे बघा इथं ह्या विंडोमध्ये दाखवलेलं आहे की तुम्ही तुमचा पासवर्ड टाकणार, कन्फर्म पासवर्ड, परत तो टाईप केला, सिक्युरिटी क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ युअर फर्स्ट स्कूल, असा क्वेश्चन मी ज्या मुलाचा फॉर्म भरला त्यांनी सिलेक्ट केला होता, त्याचा त्याने आन्सर काहीतरी दिलेला आहे, आणि मग ते सिक्युरिटी पिन ते आपण टाईप करतो. इथं पहिली स्टेप संपते खरी, पण ती स्टेप संपताना पण आपल्याला ते विचारतात बरं का की तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एडिट करणं आवश्यक आहे का फायनल सबमिट करायचं आहे असं विचारतात. पण मी तुम्हाला म्हटलं ना की फॉर्म भरताना आपण इतका व्यवस्थित भरणार आहे की परत एडिट करायची गरज पडली नाही पाहिजे, कारण जी काही इन्फॉर्मेशन लागणार आहे मी तुम्हाला आता सांगतोय. बरं यूट्यूबवरनं हे असल्यामुळे तुम्ही 2 वेळा 4 वेळा पाहिजे तेवढ्या वेळा हा व्हिडिओ बघू शकणार आहात, आणि मग त्याच्यामध्ये मी जे काही पॉईंट सांगितले ते सगळे तुम्ही कुठेतरी कॉपी करून ठेवा. फॉर्म भरायची लगेच घाई करायची गरज नाही, तुम्ही अजून 2 दिवस 4 दिवसांनी फॉर्म भरला तरी चालणार आहे. पण माझ्या बोलण्यामध्ये जे काही आयटम्स येत आहेत की आपल्याला हे डिटेल्स लागणार आहेत तर ते सगळे आधी कुठेतरी एका फुलस्केपच्या पेजवरती त्या सिक्वेन्सनी तयार ठेवा, म्हणजे मग तुमचा फॉर्म भरण्याचं काम, म्हणजे मला तर 12 मिनिटं वेळ लागला, पण तुम्ही मुलं तर आमच्यापेक्षा खूप फास्ट आहात, जे तुमचं काम 6 ते 8 मिनिटामध्ये व्हायला पाहिजे, आणि मुलांचं ते काम होतं, नक्की मुलं ते करतात, माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही नक्की कराल. ते केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळेल, तो ॲप्लिकेशन नंबर कॉपी करून ठेवायचा आहे, कुठेतरी लिहून पण ठेवा. खरं अगदी एवढं सगळं करायची गरज पडत नाही, कारण ते आपल्याला मेलनी पाठवतात, सगळं त्याचं डिटेल्स आपल्याला आपोआप मिळतात, त्या आपल्याकडे तो असतो. पण तरीसुद्धा ITIला कुठलंच सापडलं नाही तर जिथं तुम्ही लिहून ठेवलेलं आहे तर तो सापडला तर बरं होईल. थोडक्यात ॲप्लिकेशन नंबर हा कुठेतरी नोट करून ठेवा. आता इथं या विंडोमध्ये तुम्हाला दिसतंय बघा की त्या 4 स्टेप्सपैकी आपण रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणजे पहिली स्टेप ॲप्लिकेशन नंबर मिळेपर्यंतची जे रजिस्ट्रेशनची स्टेज ही आपण कंप्लीट केली, स्टेप 1 कंप्लीट झाली. त्या स्टेपच्या पुढं त्यांनी म्हटलंय बघा की कंप्लीटेड, रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीटेड, आणि पुढच्या 3 स्टेजेस ज्या आहेत त्या मात्र इनकम्प्लीट असं म्हटलंय. आणि वरती जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्या स्टुडंटचं नाव आणि ॲप्लिकेशन नंबर हा पण आलेला दिसतो आहे, हे तुम्हाला पण मिळणार आहे सगळं. आता स्टेप 2 ॲक्च्युअल ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. म्हणजे आता रजिस्ट्रेशन करून झालं आपलं, पण आता ॲप्लिकेशन फॉर्म जे तुम्ही एका बैठकीत केलं ना तर तुम्हाला परत लॉग इन वगैरे करायची गरज पडत नाही, ते इन कंटिन्युएशन त्या एकाच फ्लोमध्ये ते आपोआप येतं. आता ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला एक प्रश्न विचारतात की ड्रेस कोड, जे तुमच्या रिलिजनप्रमाणे तुमच्या कस्टम्सप्रमाणे तुम्हाला काही पर्टिक्युलर ड्रेस घालायचा आहे का. नॉर्मली 99% स्टुडंट काय नाही ते म्हणतात आम्ही जीन टी शर्ट समथिंग, म्हणजे आम्हाला जे काही कन्व्हिनियंट आहे, काय काय चालतं काय काय नाही ते त्यांनी ब्रोशरमध्ये दिलेलं आहे. पण
आम्ही नियमाप्रमाणे जे ते आम्ही घालू. जे ड्रेस कोड तुम्ही पाळणार का? येस. तिथं येस म्हणायचं आहे. म्हणजे आपण काही आपल्या कस्टमप्रमाणे वगैरे ड्रेस काही घालणार नाही. त्यांच्या नियमाप्रमाणे जो आहे तो ड्रेस कोड आपण घालणार, यासाठी तिथं येस म्हणायचं आहे. कॅटेगरी तुमची कोणती आहे? अनरिझर्व, SC ST, OBC NCL म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, हे इथं महत्त्वाचं ठरतं. आणि EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन, या सगळ्यासाठी लागणारी सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का? किंवा तुम्हाला अगदी इमिजिएट फ्युचरमध्ये, कारण आत्ता हा जो फॉर्म भरताना या फॉर्ममध्ये तुम्हाला कोणतंही या सर्टिफिकेटपैकी कोणतंही सर्टिफिकेट द्यायचं नाही आहे. पण आपल्याला माहिती आहे आपण प्रोसेसमध्ये आहोत आणि 4-8-15 दिवसात ते मिळणार आहे. साधारण कधी लागणार आहे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे डेट वाईज माझा अंदाज सांगतो. आता 12 तारखेला परीक्षा आहे. रिझल्ट आय एम एक्सपेक्टिंग सप्टेंबर एंड टू ऑक्टोबर 10th, 30 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान रिझल्ट लागेल. त्या रिझल्टच्या आधी म्हणजे तुमच्याकडे 15-20 सप्टेंबरपर्यंत जरी ते सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट वगैरे आलं तरी चालू शकणार आहे. थोडक्यात ही सर्टिफिकेट आत्ता लागणार नाही आहे, पण ते जर असेल तुमच्याकडं किंवा 100% मिळायची खात्री असेल तरच तुम्ही त्याला ती कॅटेगरी सिलेक्ट करायची. आणि जर माहिती आहे की मिळणार नाही, फॉर एक्झाम्पल की OBC कॅटेगरी आहे, जे कॅटेगरी OBC आहे, पण कॅटेगरी OBC असली तरी इन्कम 8 लाखाच्या वरती आहे. मग जर इन्कम 8 लाखाच्या वर असेल तर आपल्याला OBCचा फायदा मिळत नाही. म्हणजे आपण घेतानाच आत्ता सिलेक्ट करताना OBC कॅटेगरी सिलेक्ट करणारच नाही, आपण त्याच्याऐवजी जनरल कॅटेगरी किंवा अनरिझर्व ही कॅटेगरी आत्ताचा फॉर्म भरताना ही सिलेक्ट करायची आहे. तुमच्यापैकी काही जण रिपीटर आहेत. रिपीटर म्हणजे ज्यांनी मागच्या वर्षीपर्यंत म्हणजे 2020 पर्यंत 12th ची एक्झाम दिली आणि काही जण आता 21 मध्ये बसले. ॲक्च्युअल परीक्षा झाली नाही हा भाग नंतरचा, पण आता 21 मध्ये जे बसलेत त्यांची ॲपिअरिंग ही स्टेज आहे. आणि 20 पर्यंत किंवा त्याच्या आधी जी मुलं बसलेली होती त्यांना रिझल्ट पण लागला, त्यांचे मार्क पण त्यांच्या हातामध्ये आहेत, जी थोडक्यात मुलं रिपीट करतात, तर त्यांची रिपीटर किंवा ऑलरेडी पास्ट ही त्यांची स्टेज आहे. तर त्या ज्यांचा ऑलरेडी रिझल्ट डिक्लेअर झाला आहे म्हणजे रिपीटर लोक जे आहेत त्यांनी 02 हा एक्झाम कोड सिलेक्ट करायचा आहे. तिथं तुम्हाला येतात एक्झाम कोड सिलेक्ट करायला, पण त्यावेळेला तुम्ही ते वाचत न बसता आता मी सांगतो त्या एक्सप्लेनेशनवरूनच आपल्याला 02 हा कोड किंवा 01 जे ॲपिअरिंग आहे. आता ॲपिअरिंग असलेल्या मुलांचा पण रिझल्ट हा कदाचित या मंथ एंडपर्यंत लागेल. आपल्याला फॉर्म भरायची जी डेट आहे ती 6 ऑगस्टपर्यंत आहे. मग जर का तो रिझल्ट लागला तर त्या केसमध्ये आत्ता तुमच्याकडे मार्क नाही आहेत, आत्ता तुमच्याकडे रोल नंबर पण नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर पण सबमिट करू शकणार आहात. नाही केल्यात तरी चालतील, त्यानंतरच्या ॲक्च्युअल ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेला त्या केल्या तरी सबमिट केल्या तरी चालणार आहेत. त्या थोडक्यात हे एक्झाम कोड तुम्ही घ्यायचे आहेत. आता इथं जर का तुम्ही बघितलं, तुम्ही जेव्हा त्या ॲप्लिकेशन फॉर्म भरायला जाता तेव्हा तुम्ही आधी फिलअप केलेली इन्फॉर्मेशन की जी आवश्यक आहे ती तिथे आपोआप दिसते सुरुवातीला, आणि मग त्या इन्फॉर्मेशन नंतर तुम्हाला तुमची नॅशनॅलिटी इंडियन इथपर्यंत सगळं दिसतं. मग आता 12वीची परीक्षा तुम्ही कुठनं पास झाला आहे, मग त्या सिलेक्टमध्ये तुम्हाला सगळ्या स्टेट्सची नावं, सपोज तुम्ही महाराष्ट्रातल्या आहेत तर तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करणार, किंवा एकदा तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट केलं की सेल्फ डिक्लेरेशनची काही गरज नाही, म्हणजे ते जम्मू काश्मीर लडाख वगैरे तिकडच्या मुलांसाठी ते आहे. आणि कॅटेगरी तुमची कोणती, मी ज्या आता 5 कॅटेगरी सांगितल्या अनरिझर्व, SC ST OBC आणि EWS या कॅटेगरी तिथं आहेत. त्यातली तुमची जी कॅटेगरी असेल ती तुम्ही सिलेक्ट करायची आहे. आता हे सिलेक्ट केल्यानंतर हा एक कॅटेगरी वगैरे सिलेक्ट केल्यानंतरचा फॉर्म आहे बघा. इथं मी कॅटेगरी OBC NCL आणि सेंट्रल लिस्ट हे फार महत्त्वाचं आहे बरं का. OBC कॅटेगरी आपण महाराष्ट्रातले आहोत, कारण मी मराठीमध्ये बोलतो त्यामुळे माझा हा व्हिडिओ मेनली महाराष्ट्रातल्या मुलांसाठी असं मी अज्यूम करतो. आणि दुसरं कारण असंही आहे की माझा जो सगळा ॲडमिशन प्रोसेसचा एक्सपिरियन्स आहे हा महाराष्ट्रातल्या मुलांसाठीच आहे, त्यांच्यासाठी मी सगळं करतो. कोणाला कर्नाटकात ॲडमिशन घ्यायची, UPला घ्यायची, बिहारला घ्यायची तर त्याचं मला माहीत नाही, म्हणजे माहिती आहे पण त्याचं मी गायडन्स करत नाही. त्यामुळं महाराष्ट्रातल्या मुलांची OBCची जी लिस्ट असते ती लिस्ट स्टेट गव्हर्नमेंटची लिस्ट,
आणि अशीच लिस्ट ही सेंट्रल गव्हर्नमेंटची पण असते. म्हणजे तुम्ही ओबीसी आहात का, तर असं विचारलं तुम्ही हो म्हणाल, पण मी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लिस्टप्रमाणे ओबीसी आहात का महाराष्ट्राच्या लिस्टप्रमाणे, असं विचारलं की मुलांना कळत नाही काय ते. कारण दोन्ही म्हणजे काही कास्ट, बऱ्याच कास्ट अशा आहेत की ह्या इकडं पण आहेत तिकडं पण आहेत, पण सर्टिफिकेट लागताना तुम्हाला आत्ता जर का तुम्ही ओबीसी क्लेम करत असाल तर तुम्हाला ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट लागणार आहे, ते स्टेटचं चालणार नाही. हां, पण तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं नाही आहे, मग आत्ता तुम्ही अनरिझर्व्ड कॅटेगरीमधनं फॉर्म भरा आणि नंतर जेव्हा आपल्या स्टेटची प्रोसेस चालू होते ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेला, ॲप्लिकेशन फॉर्मला नाही, म्हणजे आत्ता नाही, नंतर रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा आपल्या स्टेट गव्हर्नमेंटची महाराष्ट्राची ॲडमिशन प्रोसेस चालू होईल त्यावेळेला तुम्हाला ओबीसीचा बेनिफिट मिळेल ना, पण आत्ता मिळणार नाही. आत्ता तुमचा रिझल्ट हा अनरिझर्वडमधनं जे ओपन कॅटेगरीतनंच डिक्लेअर होईल. तुम्हाला डायबिटीस आहे का, येस नो काय असेल ते. कंट्री ऑफ रेसिडन्स, आता मोस्टली इंडियन लोक आहेत त्यामुळे इंडियाच आपण सिलेक्ट करणार, पण इंडियन किंवा इंडिया NRI OCI वगैरे अशा काही तिथं ऑप्शन्स ते आहेत तुम्हाला. इथं ड्रेस कोडबद्दल पण विचारलं आहे बघा की तुम्ही कस्टमरी ड्रेस कोड तुम्हाला जे तुमच्या जाती धर्माप्रमाणे तुम्हाला काही कस्टमरी ड्रेस कोड घालायचा आहे का. हा म्हणजे मी हा ड्रेस घातला तर मला पेपर चांगला होतो म्हणून मी तो ड्रेस घातला असं नको. कोणते ड्रेस चालतात काय चालत नाही याच्याबद्दलची क्लिअर कट इन्फॉर्मेशन ही आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये आहे. ती इन्फॉर्मेशन एकदा तुम्ही गोथ्रू करा, त्याच्यावरनं कळेलच तुम्हाला की काय चालतं काय नाही ते. थोडक्यात ही इन्फॉर्मेशन सगळी तुम्हाला तिथं द्यायची आहे. ती इन्फॉर्मेशन दिल्यानंतर तुम्हाला परत ते विचारतं की का रे बाबा तुला एडिट करायचं का जाऊन, का फायनल सबमिट करायचं आहे, हे तुम्हाला ते विचारतील. मग जर नसेल तर तुम्ही फायनल सबमिट करून टाका आणि माझ्या दृष्टीने फायनल सबमिटच करायचं आहे. कारण आपण भरतानाच प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करू, त्यामुळे इथं मी काय भरायचं हा तुम्हाला प्रश्न येणार नाहीच आहे. हां, याच्यामध्ये आणखीन एक असतं की ते इथं सांगायचं राहिलं माझं की तुम्हाला 4 सिटीज पण सिलेक्ट करायला लागतात. पुढच्या माझ्या स्लाईड्समध्ये आहे ते, जिथं आपण एक्झाम जाऊन देणार आहोत अशा 4 सिटीज तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत. तुम्ही परत तुमचा जो फॉर्म भरला आहे सगळा तो रिव्ह्यू करू शकता, ते आपण काय काय भरलेलं आहे, म्हणजे अजूनही तुम्हाला चेंज करायला असं असेल तर ते तुम्ही करू शकता. हे बघा, हे सुरुवातीपासून दिसतं आहे. मग ते सगळं तुम्ही रीड करून घ्या आणि मग ते तुम्हाला विचारते की डू यू विश टू सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म फायनली. जी जरी तुम्ही सबमिट फायनली म्हटलं तरी ते परत एकदा विचारतं की बाबा रे नक्की करायचं ना तुला. मग ते तुम्ही हो म्हटलात, येस म्हटलात की मग तो पुढे जातो. जे थोडक्यात आपण स्टेप 3ला आपण पुढं जाणार. आता आपली दुसरी स्टेप कंप्लीट झाली, त्यामुळे तिथं जर का तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला दिसेल की रजिस्ट्रेशन फॉर्म फर्स्ट स्टेप कंप्लीट, स्टेप 2 ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट आहे, पण अपलोड डॉक्युमेंट्स आणि ॲप्लिकेशन फी पेमेंट या 2 गोष्टी अजून आपल्या राहिलेल्या आहेत. आता त्या आपण पूर्ण करण्यासाठी काय काय करायला लागतं ते आपण बघूयात. आता स्टेप 3 अपलोडिंग डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे. कोणती डॉक्युमेंट, मगाशी मी सांगितलं तुम्हाला तुमच्या कास्टशी रिलेटेड तुम्हाला एकही डॉक्युमेंट अपलोड करायचं आत्ता नाही आहे. मग ठराविक 4 डॉक्युमेंट्स फक्त आत्ता आपल्याला अपलोड करायचे आहेत. तर ती कोणकोणती, त्याच्यामध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो, पासपोर्ट साईजचा फोटो, त्याची किती मिनिमम आणि मॅक्सिमम किती KB साईज असला पाहिजे ते त्यांनी तिथं दिलेलं आहे, किंवा डाव्या हाताचा अंगठा थंब त्याचं इम्प्रेशन ते कोऱ्या कागदावरती घ्यायचं आणि ते स्कॅन करून द्यायचं आहे. सिग्नेचर ती पण कोऱ्या कागदावरती स्कॅन करून घ्यायची आहे. आणि पोस्टकार्ड साईज फोटो. थोडक्यात तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो पण आणि पोस्टकार्ड साईज फोटो पण, आणि त्यांनी त्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केले की त्याचे तुम्ही एक 6-8 कॉपीज आहेत ना त्या तुमच्याकडे तयार ठेवा. कारण तुम्हाला वाटेल की आता इथं तर तुम्ही अपलोड करताय, म्हणजे तुम्ही समजा 6 कॉपी काढल्या तर सगळ्या कॉपी तुमच्याकडेच राहणार आहेत, मग एवढ्या कॉपीज कशाला पाहिजेत. असं नाही आहे. नंतर पुढच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेला तुम्हाला हे सगळं परत लागणार आहे. तुम्हाला त्या जे ॲडमिट कार्ड मिळणार आहे त्या ॲडमिट कार्डवरती पण एक फोटो लावायला लागतो वगैरे, असं बरंच काय काय करायचं आहे ते मी सांगणार आहे सगळं तुम्हाला. थोडक्यात या 4 गोष्टी फक्त तुम्हाला अपलोड करायच्यात, बाकी वेगळं काही करायचं नाही. फोटोग्राफ जो आहे पासपोर्ट साईज असेल किंवा पोस्टकार्ड साईज असेल, त्या साईज त्याचे
किती KB पर्यंत ते दिले. व्हाईट बॅकग्राऊंड महत्त्वाचे आहे त्या दोन्ही टाईपच्या फोटोला. व्हाईट बॅकग्राऊंड महत्त्वाची आणि आपलं नाव म्हणजे स्टुडंटचं नाव आणि किती तारखेला तो फोटो काढला. ते तुम्ही कोणत्याही प्रोफेशनल फोटोग्राफरकडं किंवा स्टुडिओमध्ये गेलात तर तुम्हाला हे फोटोग्राफ काढून मिळतील. हे तुमच्या मोबाईलवरती वगैरे काढत बसू नका तुम्ही, कारण त्याचे प्रिंटआउट नंतर तुम्हाला लागणार आहेत. त्यामुळं रेग्युलर हार्ड कॉपी तुमच्या हातामध्ये असेल असं बघायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही कोणत्या तरी स्टुडिओमध्ये जाऊन ज्याच्यावर तुमचं नाव आणि किती तारखेला तो फोटो काढला हे आपोआप येतं असं त्याला सांगा की खालच्या बाजूला ते आम्हाला आलेलं पाहिजे आहे. सिग्नेचर मी म्हटलं की पांढरा व्हाईट पेपर घ्या, त्याच्यावरती सिग्नेचर करा आणि ती ब्लॅकनी करा, कारण ब्ल्यूनी जर का केली तर ती सिग्नेचर फेंट दिसते. मग ते त्यांचं जे सॉफ्टवेअर आहे त्याला ते रीडिंग करताना जरा त्रास होतो आणि कदाचित त्याच्यामुळे फॉर्म परत आला की तुम्ही परत सिग्नेचर करून पाठवा अशी भानगड नको. त्यामुळे शक्यतो ब्लॅक इंक वापरा. साईज त्याचा तिथं दिलेला आहे 4 to 30 KB. हे बघा, हा पासपोर्ट साईज फोटो आहे. त्याच्यामध्ये त्या फोटोच्या खाली बॉटमला कॅन्डिडेट नेम आणि डेट ऑफ टेकिंग फोटोग्राफ हे दोन्ही त्याच्यामध्ये येणार. पासपोर्ट साईज फोटोग्राफ सेम, ही पासपोर्ट साईज आणि पोस्टकार्ड साईज असे दोन्ही साईजचे फोटोग्राफ पाहिजे लागणार आहेत. थंब इम्प्रेशन या पद्धतीने घेतलेली आहे. थंब इम्प्रेशन ती ब्ल्यूची आहे पण सिग्नेचर मात्र ब्लॅकची आहे, हे लक्षात ठेवा. पण तुम्ही म्हणा की थंब इम्प्रेशन पण ब्लॅकचं केलं तर चालेल, काही प्रॉब्लेम काही नाही. आता हे तुमचं काम झालं, सगळे डॉक्युमेंट्स तुमची अपलोड करून झाली की ते विचारता आधी तुम्हाला की डू यू विश टू सबमिट डॉक्युमेंट फॉर्म फायनली. जे डॉक्युमेंटचा जो फॉर्म आहे म्हणजे 4 डॉक्युमेंट जे तुमचे आहेत तर तुम्हाला फायनली अपलोड करायचे आहेत का असं ते विचारतं आणि यस असेल तर यसवर तुम्ही क्लिक करणार. तर शेवटची स्टेप फीज पेमेंट. आता फीजचं पेमेंट करताना ते कसं करायचं त्याच्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत आणि फी किती पे करायची. खरं तर फी किती पे करायची हा त्रास तुम्ही डोक्याला करून घेऊच नका, कारण तुमची कॅटेगरी कोणती आहे. म्हणजे तुम्ही जनरलमधले आहात म्हणजे UR मधले का तुम्ही कोणते SC ST OBC वगैरे रिझर्वेशनमधले आहात, कारण तुम्ही त्याप्रमाणे कॅटेगरी सिलेक्ट केली असते. का तुम्ही फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीमध्ये आता तसं असेल तरी, कारण या प्रत्येकाच्या फीज वेगळ्या आहेत. तेव्हा तुम्ही ती कॅटेगरी सिलेक्ट केली की तुम्हाला खाली तिथं मेसेज येतोच. कॅटेगरी आपण खूप आधी स्टेप 1ला सिलेक्ट करतो, पण आपल्याला खाली मेसेज येतो पेमेंटच्या वेळेला की एवढे एवढे पैसे तुम्ही भरा आणि मग ते पैसे कसे भरणार आहात ते आपल्याला विचारतात. ते चूज हाऊ यू वॉन्ट टू पे द फीज, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, पेटीएम वगैरे असे बरेच ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. तुम्हाला जो कन्व्हिनियंट ऑप्शन असेल तो तुम्ही ॲक्सेप्ट करा. मग ते पेमेंट करून झाल्यानंतर बरं तुम्हाला आधी ते विचारतं बघा असं. परत ही विंडो, रजिस्ट्रेशन फॉर्म कम्प्लिटेड, ॲप्लिकेशन फॉर्म कम्प्लिटेड, अपलोड डॉक्युमेंट्स कम्प्लिटेड, 3 स्टेजेस कंप्लीट झाल्या. आता ॲप्लिकेशन फीज पेमेंट ते इनकम्प्लीट आहे. मग ते पे करताना इथं त्यांनी परत तुम्ही खाली जर का नीट बघितलं ना तरी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म किंवा डॉक्युमेंट्स हे परत एडिट करायचे असले तरी चान्स मिळतो बरं का. म्हणलं ना शेवटपर्यंत त्यांनी खूप एनटीएनी काळजी घेतलेली आहे की तुम्हाला ज्या काही तुमच्या मिस्टेक्स होतील त्या शेवटपर्यंत रेक्टिफाय करायला चान्स त्यांनी दिलेला आहे, कारण नंतर तुम्हाला ते चेंज करता येणार नाही आहेत. ते कोणत्याचे नाही करता येणार वगैरे ते मी सांगणार आहे तुम्हाला. खाली तिथं आलं बघा, पे एक्झामिनेशन फी ₹800, जे कारण हा OBC कॅटेगरीतला मुलगा होता त्यामुळे त्याला 800 फीज ही आलेली आहे. मग त्याला त्यांनी तिथं क्लिक केलं की तो ॲक्च्युली पेमेंटला जाणार. त्या पेमेंटमध्ये पण तुम्ही इथं खाली जर का बघितलं तर सिलेक्ट मोड ऑफ पेमेंट, त्यामध्ये ऑनलाईन पेमेंट हा ऑप्शन आहे. आता ऑनलाईन पेमेंटच आपण करणार आहोत, त्यासाठी वेगवेगळे त्यांनी सोर्सेस आपल्याला दिलेले आहेत. मग ऑनलाईन पेमेंटला तिथं क्लिक करायचे आणि खाली प्रोसीड फॉर पेमेंट ते तुम्ही सिलेक्ट केलं की त्याला पण तुम्ही क्लिक केली की तुम्ही पुढं जाणार आहात. मग ते ऑनलाईन पेमेंट करताना तुम्हाला बरेच ऑप्शन्स आहेत. वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, पेटीएम आहे वगैरे. त्यातलं तुम्ही जे सिलेक्ट करणार आहात तर ते त्यांनी 4 बँका इथं स्पेसिफिकली दिल्यात, SBI, कॅनरा बँक, ICICI बँक, HDFC आणि पेटीएम.
पेटीएम हा पेमेंट गेटवे आहे. तर असे टोटल 5 ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. त्यातला जो तुम्ही ॲक्सेप्ट करणार म्हणजे सिलेक्ट करणार आहात तो सिलेक्ट करायचा आणि प्रोसीड फॉर पेमेंट म्हणायचं. मग प्रोसीड फॉर पेमेंट म्हटलं की मग पुढचं मग तुमचं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जे काय असेल त्याचे नंबर घेतील, तुमच्या त्या कार्डाची जी कोणती बँक आहे त्यांच्याकडनं ते ॲक्सेप्टन्स घेतील वगैरे, ते सगळी ॲटोमॅटिक प्रोसेस होऊन जाईल आणि मग ती प्रोसेस झाल्यानंतर तुमचं पेमेंट झालं. मग खाली तुम्हाला लगेच त्याची इन्स्ट्रक्शन येते बघा की ॲप्लिकेशन फी पेमेंट ते कम्प्लिटेड असं आलेलं आहे. म्हणजे आता तुमचा फॉर्म इन ऑल रिस्पेक्ट कंप्लीट झाला. फक्त सेट 1 म्हणजे फेज 1 बरं का. अजून फेज 2 बद्दल मला बरंच सांगायचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रॉब्लेम काय आहे की फेज 2ची जी काही विंडो आहे ती आता ओपन नाही आहे, ती कधी होणार वगैरे मी सगळं सांगणार तुम्हाला. तेव्हा आणि ते भरताना तुम्हाला उलट जास्त प्रॉब्लेम्स येणार आहेत ॲज कम्पेअर टू सेट 1. मग इथं मेसेज आहे तुम्हाला की यू हॅव कम्प्लिटेड ऑल द स्टेप्स वगैरे वगैरे आणि खाली म्हटलं आहे की डाउनलोड कन्फर्मेशन पेज. कन्फर्मेशन पेज डाउनलोड करायला त्यांनी सांगितलं आहे. त्याला तुम्ही सिलेक्ट केलं, क्लिक केलं त्याला की तुमचं जे काही कन्फर्मेशन पेज, आणि कन्फर्मेशन पेज हे सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे की दॅट डॉक्युमेंट इंडिकेट्स की यू हॅव कम्प्लिटेड ऑल 4 स्टेप्स अँड युअर पेमेंट इज रिसिव्ड बाय दी NTA. ते तुमचं पेमेंट तिथं मिळालेलं आहे. कारण खूप वेळा पेमेंटला प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे आपल्याकडनं बँकेतनं पैसे जातात पण त्यांना मिळत नाही. तेव्हा तिथं चौथी जी स्टेप आहे ती कायम इनकम्प्लीट दाखवते, पण आपल्याला वाटतं अरे आम्ही तर पैसे पेड केले. पण त्या केसमध्ये असंही त्यांनी ऑप्शन दिलं आहे की तुम्ही समजा 2दा पे केले, 1-2 दिवस वाट बघा, नाही झालं तर सेकंड टाईम पे करा आणि नंतर त्यांचं जेव्हा रिकन्सिलेशन होतं की कुणी किती पैसे भरलेले आहेत, कारण तुमचे जे पैसे भरले जातात ते तुम्ही 1दा भरले, 2दा भरले किंवा 3दा भरले तर ते तुमच्या ॲप्लिकेशन नंबरप्रमाणे पे केले जातात ना. मग त्यांना कळतं की या स्टुडंटनी 2दा किंवा 3दा पेमेंट केलेलं आहे. मग त्या केसमध्ये ते तुमचं एक्स्ट्रा पेमेंट जे आलेलं आहे ना ते तुम्ही जिथनं पेमेंट केलं आहे, म्हणजे समजा मी डेबिट कार्डनी किंवा क्रेडिट कार्डनी केलं असेल तर त्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डला ते पैसे ॲटोमॅटिकली नंतर ते क्रेडिट करतात म्हणजे जमा करतात. पण हे काम बराच वेळ लागतो. म्हणजे लगेच उद्यापासून माझे पैसे का नाही आले, माझे पैसे का नाही आले असं बघायचं कारण नाही. रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा अनेक लोकांना पैसे आले, पण गव्हर्नमेंटचे पैसे त्यामुळे ते बुडणार नाही हे 100%. पण यायला ते मे बी 2 महिने 3 महिने कितीही पिरियड ते घेतील. जोपर्यंत ही रिझल्टची वगैरे सगळी प्रोसेस संपत नाही तोपर्यंत ते पैसे मिळत नाही. म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही 1 महिना 2 महिने गृहीत धरा की तुम्हाला ते पैसे मिळायला लागतील, जर तुम्ही एक्सेस पेमेंट केलं असेल तर, म्हणजे 2दा 3दा पेमेंट केलं असेल तर. कन्फर्मेशन पेज मी म्हटलं की ते जनरेट होतं, ते तुम्ही तुमच्याकडं ते तुम्हाला मेलनी पण येईल, त्याचा प्रिंटआउट काढून ठेवा, ते कुठेतरी डाउनलोड करून ठेवा, तुमच्या कोणत्या तरी फोल्डरमध्ये ते सेव्ह करून ठेवा, कारण ते अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. हा ते नंतर तुम्हाला एक्झामच्या वेळेला वगैरे पण लागणार आहे. तर प्रिंटआउट त्याचा काढून ठेवलेलं कधी पण चांगलं. तुम्ही जी काही सगळी इन्फॉर्मेशन आत्तापर्यंत फिलअप केली आहे, मी तुम्हाला सांगितलं की ती इन्फॉर्मेशन एडिट करायला म्हणजे चेंजेस करायला तुम्हाला त्यांनी भरपूर शेवटपर्यंत चान्स दिला होता. पण तरी काही मुलं असतातच अशी की हम नाही सुधरेंगे, तुम्ही किती संधी द्या, आम्हाला चुका करायची ते आम्ही करणारच. मग त्यांना आणखीन एक शेवटची संधी ही 8 to 12 ऑगस्टमध्ये करेक्शन विंडो ओपन होईल. जे तुम्ही जे काही तिथे सबमिट केलेलं आहे ते सगळी इन्फॉर्मेशन दिसेल आणि मग त्यामध्ये तुम्हाला जे काही चेंज करायचं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखाद्याने OBC कॅटेगरी सिलेक्ट केली पण नंतर कळलं की अरे आपल्याला सर्टिफिकेट काय मिळत नाही आहे, मग त्या केसमध्ये तो अनरिझर्व कॅटेगरी सिलेक्ट करणार किंवा व्हाईस वर्सा उलटं काही होईल. नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, सरनेम आडनावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, काही सगळ्या प्रकारच्या तुम्ही केलेल्या मिस्टेक्स ह्या तुम्हाला करेक्ट करता येतात. फक्त एक्झाम सेंटर हे मात्र तुम्हाला करेक्ट करता येत नाही. ते आधी जे तुम्ही एंटर केलेलं आहे तीच एक्झाम सेंटर, 4 एक्झाम सेंटर्स आपण देतो पण तीच एक्झाम सेंटर्स तुम्हाला कंटिन्यू करायला लागतात. आणि किंवा डेट अँड टाईम म्हणजे परीक्षेची डेट आणि वेळ ही काही तुमच्यासाठी कोणी बदलणार नाही, त्यामुळे ती माझ्यासाठी वेळ बदला असं पण तुम्हाला कोणी बदलून देणार नाही आहे. ते आता आपल्याला सेट 2 किंवा फेज 2 कडे जायचं आहे. पण त्यापूर्वी मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी मेडिकल ॲडमिशनचं काउन्सिलिंग हे 2003 पासून मी करतो आहे. माझ्याकडच्या आत्तापर्यंत हजारो मुलांना गव्हर्नमेंट कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमधनं ॲडमिशन मिळाली. 2019
अजून 2020चा डेटा हा मी नाही दिलेला, तो तुम्हाला पुढच्या वेळेस देतो मी. 2019ला एवढ्या स्टुडंट्सनी माझ्या गव्हर्मेंट कॉलेजेस महाराष्ट्रातल्या, मी फक्त महाराष्ट्रापुरतं बोलतो आहे कारण मी महाराष्ट्रातल्या ॲडमिशन प्रोसेसच्या काउन्सिलिंगमध्ये मी एक्सपर्ट आहे, बाहेरच्या राज्यांमधल्या नाही, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. पण माझ्या एवढ्या स्टुडंटनी गव्हर्मेंट प्रायव्हेट किंवा डीम कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स ही लास्ट टू लास्ट इयर म्हणजे 2019ला क्रॅक केली की जेव्हा कोविड वगैरे भानगड नव्हती. आता सेट 2 अतिशय महत्त्वाचा सेट, आणि मला ह्या सेटमध्ये मुलं काही गडबड करतात का ही भीती जास्त वाटते. हा सेकंड सेट जो आहे ना तो रिझल्टच्या आधी कंप्लीट करायचा आहे. पण आता रिझल्टच्या आधी कधी, मी तुम्हाला अंदाजे सांगितलं की रिझल्ट माझ्या एक्सपर्ट नॉलेज किंवा एक्सपिरियन्सप्रमाणे तुमची 12 सप्टेंबरला 12 सप्टेंबरला एक्झाम झाली की तो रिझल्ट अंदाजे 30 सप्टेंबर टू 10 ऑक्टोबर या दरम्यान कधीतरी लागेल. त्या पिरियडमध्ये कधीतरी ते डिक्लेअर करतील की सेट 2 त्याच्यासाठीचा फॉर्म ओपन झाला आणि तो भरा तुम्ही. की तुम्ही सेट 1चा फॉर्म समजा आज भरला आणि उद्या लगेच सेट 2चा भरायला गेला तर आत्ता आपल्याला नाही भरता येणार. ते लवकरच करतील ओपन, तो प्रश्न नाही, परंतु तरी मला नाही वाटत की आता 6 ऑगस्टपर्यंत तर ते काय होणार नाही, त्याच्यानंतर कधीही करतील ते. पण त्या सेट 2मध्ये आपल्याला बरीच इन्फॉर्मेशन ही फिलअप करायला लागते. अगर मी म्हणतो की सेट 1मध्ये जेवढी केली आहे ना त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन ही आपल्याला सेट 2मध्ये फिलअप करायची. आणि ती कोणकोणती इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप करताना आपल्याकडनं काय काय मिस्टेक्स होतात ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. एक फक्त मला सांगायचं राहिलं की आपण सेंटर्स, एक्झाम सेंटर घेताना आपल्याला 4 सिलेक्ट करायचे. तर मी ओरिजिनल पुण्याचा आहे तर मी पुण्याचं एक्झाम्पल देतो. नॅचरली मी पुण्यातल्या मुलांना सांगणारच ना की तुम्ही पुणे पहिलं सेंटर घ्या आणि त्यानंतर पुण्याच्या जवळचं कोणतं तरी, म्हणजे मे बी आता अहमदनगर पण सेंटर झालेलं आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर वगैरे पण आहे, नाशिक पण आहे. काही जणांना मुंबईला जायला आवडतं, जीवाची मुंबई करायला, ते म्हणतील मी मुंबई घेतो. पण पहिलं सेंटर पुणे घ्या, कारण त्या एक्झामिनेशनच्या त्या मूडमध्ये किंवा त्या टेम्पोमध्ये आपण इतके टेन्समध्ये असतो ना की आणखीन वेगळा प्रवास करायचा किंवा कुठेतरी जाऊन हॉटेलमध्ये राहायचं आहे या गोष्टी नको, किंवा नातेवाईकांकडे जाऊन राहायचं असलं तरी मी म्हणतो ते पण नको. कारण तिथं गेल्यानंतर एक्झामिनेशनचं टेन्शन तुम्हाला आहे, त्यांना नाही आहे. त्यामुळे ते लाईट मूडमध्ये असणार आणि तुम्ही मात्र टेन्शनमध्ये. त्यापेक्षा जवळचं सेंटर घ्या. अगदी तुम्ही पुण्यामध्ये राहता आणि तुम्ही नगर किंवा सातारा घ्यायचं म्हटलं तरी मॅक्सिमम 3 तासाच्या प्रवासामध्ये आपण जातो. म्हणजे त्या दिवशी पहाटे निघून सुद्धा 12 तारखेला पहाटे निघून पण तुम्ही आरामात पोचू शकता. कारण तुम्हाला जे एक्झाम सेंटर असेल तिथं तुम्हाला 1:15ला 1:15 वाजता तुम्हाला तिथं रिपोर्टिंग आहे. त्यामुळे एक्झाम सेंटर घेताना ती काळजी घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही जो ऑप्शन देणार आहात ना त्याप्रमाणे ते चेक करतात बरं का. म्हणजे पहिलं मी एक्झाम सेंटर पुणे दिलेलं आहे, मग ह्या कॅन्डिडेटला पुणे अवेलेबल आहे का, जर नसेल तर मग सेकंड काय दिले, मग सातारा दिले, मग ते सेकंडकडे जाणार. म्हणजे ते देतानाच पहिलं तुम्हाला पुणे देणारच नाही असं करत नाहीत. त्यामुळे पुण्याच्या मुलांना पहिलं पुणे असंच ते, म्हणजे ज्यांनी पहिलं सेंटर पुणे दिलेलं आहे त्यांना शक्यतो पुण्यामध्ये, आणि त्यातही एक्सपिरियन्स असा की मुली असतील तर त्यांना बहुतेक पुणंच मिळतं. हां, पण मग आता ते माझ्या घराजवळचं मिळणार का, माझ्या घराजवळचं कॉलेज कोणतं मिळेल का ते मात्र नाही सांगता येणार. पण पुणे सिटीमध्ये किंवा फार तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला कोणतं तरी सेंटर हे मिळतं. तुम्ही जर का मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये असाल, म्हणजे सिंधी, पारशी, गुजराती वगैरे अशा त्यांनी 5-6 कॅटेगरीज दिलेल्या आहेत. 5-6 मायनॉरिटीच्या कम्युनिटी दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये तुम्ही असाल तर ते मार्क करून ठेवा. ते तुम्हाला हा सेट 2चा फॉर्म भरताना तिथं येस म्हणून लागणार आहे. तुमची 10th स्टँडर्डची अकॅडमिक इन्फॉर्मेशन सगळी ती आधी तयार करून ठेवा. म्हणजे बोर्ड कोणतं, स्कूल कोणतं, हे सगळं तुम्हाला तिथं बोर्ड सिलेक्ट करायला येतं बरं का, इयर सिलेक्ट करायला येतं. पण स्कूलचं नाव काय येणार नाही, मग स्कूलचं नाव तुम्हाला टाकायला लागेल, पर्सेंटेज तुम्हाला टाकायला लागतील. जे जेवढं ॲटोमॅटिक आहे तेवढं तिथं त्यांनी केलेलं आहे. हे 10th तसंच 11th पण कॉलेजचं नाव कोणतं, इयर, स्टेट, डिस्ट्रिक्ट, 11 तुम्ही कधी दिली आहे, त्याचे मार्क किती आहेत वगैरे ते सगळं त्यात येणार. 12th पण मार्क्स तुमचे, 12th बोर्ड कोणतं, कॉलेज कोणतं, स्टेट, डिस्ट्रिक्ट वगैरे, आणि क्वालिफाईंग एक्झाम कोड 01 म्हटलं आहे. आता 01 आणि 02
हे कोड कोणी द्यायचे आहेत ते मी मगाशी तुम्हाला सांगितलं. खरं तिथं 02 पासून 07 पर्यंत जे ज्यांनी ऑलरेडी एक्झाम दिलेली आहे, ज्यांचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे, मार्क ज्यांच्या हातामध्ये आहेत, त्यांना 02 पासून 07 पर्यंत अशा वेगळ्या कॅटेगरीचं वेगळे कोड्स आहेत. पण त्यातल्या मॅक्सिमम मुलांचा कोड हा 02 असेल, म्हणून तर मी तुम्हाला 02चं एक्झाम्पल दिलं होतं. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमचा जो कोणता एक्झाम कोड असेल तो पण तुम्ही वेगळा कॉपी करून ठेवा. पेरेंट्सचे डिटेल्स, त्यांचं फुल नेम. आता पेरेंट्सचं नेम आपण आधी दिलेलं आहे बरं का, आईचं आणि वडिलांचं दोघांचं नाव दिलेलं आहे. ते ॲटोमॅटिकली इकडे येईल, पण ते तुम्हाला द्यायची गरज नाही. परंतु त्यांचं ऑक्युपेशन काय, ते काय करतात, नोकरी करतात, बिझनेस करतात, मग गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का, स्वतःचा बिझनेस आहे का, मग मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी का वगैरे, असे काय काय तिथं ऑप्शन्स दिलेले आहेत. ते पण त्या ड्रॉपडाऊनमध्ये असतात, त्यातलं तुम्हाला सिलेक्ट करायला लागतं. आणि वरचा कोणताही ऑप्शन जर काय ॲप्लिकेबल नसेल तर तुम्ही अदर म्हणून सिलेक्ट करू शकता. आईचं पण सेम, आई कुठं नोकरी करते का, बिझनेस करते का, आई हाऊसवाईफ आहे, हाऊसवाईफ हा पण आईसाठी एक त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे. आणि ॲन्युअल इन्कम दोघांचं किती आहे सेपरेटली. इथं तुम्ही ॲन्युअल इन्कम भरपूर लिहिलं म्हणून तर लगेच इन्कम टॅक्सवाले तुमच्या घरी येणार आहेत असं काय होणार नाही. तेव्हा जे काही इन्कम असेल तर ते तिथं मेन्शन करायला हरकत नाही. ह्या सेट 2 मधले जे काही डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे ना ते जस्ट फॉर रेकॉर्ड पर्पज आहे. म्हणजे आता गर्ल्सच्या बाबतीमध्ये की तू एकच मुलगी आहेस का, म्हणजे तुला बहीण भाऊ कोण नाही, म्हणजे सिंगल गर्ल चाइल्ड तू आहेस का, मग असेल तर तसं त्याचं सर्टिफिकेट एक द्यायला लागतं. पण मग ते सर्टिफिकेट दिलं तर पुढं काही ॲडव्हान्टेजेस मिळतात म्हणून ते सर्टिफिकेट द्यायचं. मग त्या सर्टिफिकेटचा फॉर्मॅट पण त्यांनी इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेला आहे. हे एवढे आयटम सगळे. आता यामध्ये तुम्ही जर नीट बघितलं पर्सनल डिटेल्समध्ये इन केस ऑफ गर्ल कॅन्डिडेट आर यू ओनली गर्ल चाइल्ड, ते मी मग असे सांगितलं तुम्हाला. प्लेस ऑफ रेसिडेन्स कोणती, जे समजा पुणे आहे, किंवा बिलॉंग्स टू मायनॉरिटी, मायनॉरिटीमध्ये तुम्ही येता का, येस म्हटलं की मग पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागेल की रिलिजियस मायनॉरिटी तुमची कोणती आहे ते तुम्हाला मेन्शन करायला लागेल. मग रिलिजियस मायनॉरिटीमध्ये पण खूप कास्ट नाही आहेत, काही ठराविक आहेत, 6 आहेत मायांदानी, मग त्यातलं कोणतं असेल तरच तुम्ही त्या मायनॉरिटीमध्ये याल, अदरवाईज नाही. मोड ऑफ प्रिपरेशन, कोचिंग क्लास होता का सेल्फ स्टडी होता. मला माहिती आहे की मुलं मोर दॅन 95% स्टुडंट्स दे जॉईन क्लास समवेअर, पण तरी ते लिहितात की सेल्फ स्टडी म्हणून. पण तुम्ही कोचिंग क्लास लिहिलं तरी म्हणून तुमचे मार्क कमी करणार वगैरे असं काही नसतं. हे फक्त डेटा गोळा करण्यासाठी आहे. याचा तुमच्या ॲक्च्युअल जे मार्क मिळणार आहे त्या मार्कांशी या कोणत्याही गोष्टीचा संबंध नाही. पास स्टेटस म्हणजे आता एक्झामिनेशन डिटेल्स, 10वीचे एक्झामिनेशन अकॅडमिक डिटेल्स तुम्हाला द्यायचे. कधी पास झाला, इयर ऑफ पासिंग, पास स्टेटस म्हणजे पास आहात का तुम्ही, क्वालिफाईंग एक्झाम कोणती, प्लेस ऑफ स्कूलिंग म्हणजे शाळा कुठली होती, टाईप ऑफ स्कूल किंवा कॉलेज. आता टाईप ऑफ स्कूल म्हणजे प्रायव्हेट होतं का गव्हर्नमेंट होतं, असं सेम तुम्हाला हे 10वीचं झालं. असं सेम तुम्हाला 11चं 11वीचं पण त्यांनी विचारलेलं आहे. 11वीचे पण डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये हे एवढे भरायचे, स्कूल कॉलेज पास स्टेटस इयर ऑफ पासिंग वगैरे हे सगळे डिटेल्स तुम्हाला 11चे भरायचे. ते मार्क्ससुद्धा किती मिळाले होते. हे CGPA जे आहे ते CBSEसाठी आहे, कारण त्यांच्याकडे CGPAनी मार्क्स मिळाले असतील म्हणून. पण स्टेट बोर्डची जी मुलं असतील त्यांनी ॲक्च्युअल मिळालेले मार्क, तुमचा 11चा रिझल्ट डिक्लेअर झाला त्याला तुम्हाला जे मार्क मिळाले असतील ते तुम्ही तिथं मेन्शन करायला हरकत नाही. आता ॲडिशनल डिटेल्स, ॲडिशनल डिटेलमध्ये प्लेस ऑफ बर्थ, जे जन्म कुठे झाला, स्टेट कोणतं आणि डिस्ट्रिक्ट कोणतं, हे पण फक्त माहितीसाठी आहे. नो डाऊट आता तुमची बर्थ प्लेस कोणती आहे, म्हणजे कोणतं स्टेट कोणतं डिस्ट्रिक्ट आहे, याचा तुमच्या ॲडमिशन प्रोसेसशी संबंध आहे. पण त्या ॲडमिशन प्रोसेस ती तुमची जेव्हा तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटची ॲडमिशन प्रोसेस सेपरेट करणार आहात ना, तेव्हा ॲटोमॅटिकली तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी तिथं डिक्लेअर करणार आहातच. पण तरी आता विचारायला म्हटलं तुम्हाला इथं द्यायला लागेल. नंतर पेरेंट्स इन्कम डिटेल्स, पण फक्त इन्कमच नाही, जर मगाशी म्हटलं की क्वालिफिकेशन, त्यांचं ऑक्युपेशन आणि त्यांचं ॲन्युअल इन्कम, फादर मदर किंवा मग गार्डियन जे कोणी असतील त्यांचं किती आहे. आणि तुम्हाला इथं 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे. आत्ता नाही, ती सेट 2च्या वेळेला. आणि सेट 2 कधी येईल मी तुम्हाला सांगितलं की बहुतेक तो एक्झाम नंतर येईल, एवढ्यात तर तो काही यायचा नाही. डेट एक 8-10 दिवसाचा पिरियड देतील की याच्यामध्ये सेट 2 तुम्ही कंप्लीट करा.
पण मग त्यामध्ये ही वरची इन्फॉर्मेशन तुम्ही सगळी फिलअप करणार आणि त्याशिवाय ॲडिशनल तुम्हाला 4 डॉक्युमेंट्स, कॅटेगरी सर्टिफिकेट, मग अशी मी म्हटलं होतं ना की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना म्हणजे सेट 1च्या वेळेला कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार नाही, पण सेट 2 म्हणजे आता जे तुम्ही एक्झाम नंतर फिलअप करणार आहात तर तेव्हा मात्र तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. जर तुम्ही त्यावेळेला कॅटेगरी सर्टिफिकेट देऊ शकला नाही तर ॲटोमॅटिकली तुमची कॅटेगरी ते ओपन करतील, म्हणजे ते ओपनमध्ये म्हणजे अनरिझर्वमध्ये ते शिफ्ट करतील. तेव्हा तुम्हाला ते कॅटेगरी सर्टिफिकेट हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लिस्टप्रमाणे असलेलं कॅटेगरी सर्टिफिकेट बरं का, हे तुम्हाला त्यावेळेला द्यायला लागेल. नंतर फिजिकली हँडिकॅप असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला त्यावेळेला लागणार आहे. 10चं सर्टिफिकेट ते प्रत्येकाकडे असतं, आहेचे म्हणजे ते एक लागेल. हे सगळं तुम्हाला स्कॅन करून जसं आपण मगाशी काही डॉक्युमेंट्स फोटोग्राफ वगैरे अपलोड केले त्याप्रमाणे सेट 2च्या वेळेला तुम्हाला ही 4 डॉक्युमेंट्स. सिटिझनशिप सर्टिफिकेट हे इंडियन लोकांना ॲप्लिकेबल नाही कारण तुमची इंडियन सिटिझनशिप आहेच आहे, पण तुमच्याकडं म्हणजे मी स्टेट गव्हर्नमेंटच्या ॲडमिशन प्रोसेस पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो बरं का, तुमच्या प्रत्येकाकडे डोमिसाईल असलं पाहिजे. नसेल तर आत्तापासून प्रयत्न करा, नाहीतर आयत्या वेळेला ॲडमिशनच्या वेळेला डोमिसाईल नाही म्हणून तर तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. म्हणून आत्तापासून डोमिसाईलसाठी प्रयत्न हा प्रत्येकाने करायचा आहे. सिटिझनशिप सर्टिफिकेट हे नॉर्मली NRI म्हणा किंवा OCI वगैरे ह्या लोकांसाठी आहे, ते आपल्यासाठी काही नाही आहे. थोडक्यात एवढी डॉक्युमेंट्स ही तुम्हाला त्या सेट 2च्या वेळेला सबमिट करायची आहेत म्हणजे अपलोड करायचे आहेत तिथं. हे मी सांगितलं कॅटेगरी सर्टिफिकेट, 10चं सर्टिफिकेट, फिजिकली हँडिकॅप सर्टिफिकेट आणि सिटिझनशिप सर्टिफिकेट, ही एवढी सर्टिफिकेट्स तुम्हाला त्यावेळेला सबमिट करायची आणि त्यासाठी तुमच्या प्रत्येकाकडे ती असली पाहिजेत. फिजिकली हँडिकॅपचं सर्टिफिकेट पण कोणत्याही डॉक्टरचं चालत नाही किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये गेलात आणि तिथनंच काढलं तर चालत नाही. त्यासाठी काही ठराविक म्हणजे काही हिअरिंग प्रॉब्लेम असेल, दिसायचा प्रॉब्लेम असेल, अशा प्रत्येक प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी त्यांनी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स दिलेल्या आहेत आणि त्या कोणत्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्याची इन्फॉर्मेशन ह्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये अवेलेबल आहे. बहुतेक मुंबईचं आहे सगळं ते, पण म्हणजे तुम्हाला जाऊन मुंबईतनं ते सर्टिफिकेट हे आत्ता तयार करून घ्यायला लागेल, त्यासाठी एकदा जायला लागेल. फक्त मग ते जायचं कुठं, त्यासाठी तुमची डिसॅबिलिटी कोणती आहे त्याच्यावरती तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं किंवा कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं हे डिपेंड करतं, पण ते सर्टिफिकेट तुमच्याकडं असलं पाहिजे आहे. EWS कॅटेगरी जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. एक लक्षात ठेवा की जर का SC ST किंवा OBC NCL मधली लोक असतील, NCL म्हणजे काय, नॉन क्रिमिलर. नॉन क्रिमिलर कधी मिळतं, 8 लाखाच्या आतमध्ये इन्कम असेल तर तुम्ही नॉन क्रिमिलरवाले म्हणजे OBC नॉन क्रिमिलर. NTला वगैरे पण ते सेम ॲप्लिकेबल आहे, पण इथं NT कॅटेगरी इकडे नाही आहे. सेंट्रलच्या लिस्टमध्ये NT कॅटेगरी नाही, फक्त 3 कॅटेगरीज आहेत, SC ST आणि OBC. 8 लाखाच्या आतमध्ये इन्कम असेल तर तुम्ही तो बेनिफिट OBCवाले घेऊ शकतात, पण त्यासाठी ते इन्कमचं सर्टिफिकेट आणि OBCचं नॅशनल लिस्टमधलं सर्टिफिकेट, सेंट्रलच्या लिस्टमधलं सर्टिफिकेट हे तुमच्याकडं असलं पाहिजे आहे. आणि त्याशिवाय बाबा 5 एकरपेक्षा कमी जागा असे काय काय नियम त्यांचे ते आहेत. हे पण सेंट्रलसाठी. तुमची स्टेट गव्हर्नमेंटची जी ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या ॲडमिशन प्रोसेससाठी EWSचं सर्टिफिकेट वेगळं असतं. नो डाऊट, म्हणजे एक तुम्ही काढलं की त्या बेसवर दुसरं मिळतं बरं का, म्हणजे ते काही एवढं अवघड असं नाही, पण तरी स्टील फॉर सबमिशन पर्पज स्टेट गव्हर्नमेंट EWS सर्टिफिकेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट EWS सर्टिफिकेट बोथ फॉर्मॅट्स आर डिफरंट. त्यामुळे तुम्हाला त्याची प्रिपरेशन तयारी ही आत्तापासून करून ठेवायला लागणार आहे. फक्त स्टेट गव्हर्नमेंटच्या लिस्टमध्ये एवढी जमीन नको, एवढा मोठा फ्लॅट नको असं काही नाही आहे. त्यांनी फक्त 8 लाखाच्या इन्कमची एकच क्रायटेरिया हा त्यांनी दिलेला आहे. म्हणजे SC ST आणि OBCवाले हे EWSचा बेनिफिट घेऊ शकत नाही. हां, पण जो मुलगा OBC आहे पण क्रिमिलेअरमध्ये, बघा OBC पण क्रिमिलेअर 8 लाखापेक्षा असं इन्कम आहे, तो हा बेनिफिट घेऊ शकेल का? तोही नाही घेऊ शकणार, कारण तो OBC आणि क्रिमिलेअरमध्ये गेला की तो ओपनमध्ये जनरलमध्ये गेला, पण इन्कम 8 लाखाच्या वर गेलं ना. त्यामुळे EWSला 8 लाखाच्या इन्कमची स्लॅब मर्यादा ही आहेच आहे. म्हणजे आपल्याला तो OBC क्रिमिलेअरवाल्यांना हा EWSचा पर्याय हा पण अवेलेबल नाही.
आता ही जी काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली आहे, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी काउन्सिलिंग करतो वगैरे, आता मी बोलत असताना तुम्हाला स्क्रोलमध्ये पण माझ्याबद्दलची बरीच माहिती तुम्हाला मिळेल. नॉर्मली म्हणजे आत्तापर्यंत गेले 3-4 वर्ष मी शेवटच्या स्टेपपर्यंत तुम्हाला मदत करायला, म्हणजे ॲडमिशन तुमची होईपर्यंत, मे बी 2 राऊंड होतील, 3 राऊंड होतील, 4 राऊंड होतील, जे काय होतील ते MBBS BDS एस्पेशली, ते सगळे राऊंड होईपर्यंत मी तुमच्याबरोबर असतो. ॲडमिशन घ्यायची नाही घ्यायची, इथं नको घेऊ, तुला तिकडच्या जी काही प्रोसेस आहे दुसरी चालू आहे, कारण इथं एकाच वेळेस गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे, ते एकत्र होतं. 15% ऑल इंडिया कोटा आणि डीम कॉलेजेस याची प्रोसेस एकत्र होते, एम्स पण त्याच्यामध्ये होते. अशा वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. पण मला जर माझं गट फिलिंग असेल, नाही तुला तिकडे ॲडमिशन मिळणार आहे, इकडच्या कॉलेजपेक्षा तिकडचं चांगलं मिळेल, तू घेऊ नकोस. कारण त्यामध्ये असे काही नियम आहेत की आपण जर एखादी ॲडमिशन घेतली आणि तरी दुसरीकडे जर का आपण क्लेम करत राहिलो, पुढे जात राहिलो, तर ही आधी घेतलेली ॲडमिशन ही पण कॅन्सल होण्याचा धोका असतो एक ठराविक स्टेजेस नंतर. पण हे सगळं मी तुम्हाला सांगणार. मी टोटल चार्जेस मी 10,000 10,000 घेतो, गेली अनेक वर्ष तेवढेच घेतो आहे. पण ज्यांनी हा यूट्यूबचा माझा प्रोग्राम ऐकलेला आहे त्यांना 7 ऑगस्टपर्यंत, 7 ऑगस्ट कोणती डेट आहे आपल्याला, लास्ट फॉर्म सबमिशनची लास्ट डेट 6 ऑगस्ट आहे आणि एक्झाम फी भरायची लास्ट डेट 7 ऑगस्ट आहे. मी त्या दिवसापर्यंतची मुदत देतो आहे. 7 ऑगस्टपर्यंत तुम्ही मला इन्स्टेड ऑफ 10,000 यू पे 7,000, 7,000 रुपये भरा, तुम्हाला 30% म्हणजे 3,000 रुपये डिस्काउंट हा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. पण तुमच्या शेवटपर्यंतची जबाबदारी, म्हणजे माझं खरं काम कधी चालू होणार, तुमची एक्झाम झाल्यानंतर, तुमचा रिझल्ट आल्यानंतर चालू होणार. आणि ते 15% ऑल इंडिया कोटा, स्टेट गव्हर्नमेंटची, स्टेटमधली गव्हर्नमेंट कॉलेजेस, स्टेटमधली प्रायव्हेट कॉलेजेस, ऑल इंडियातली डीमची कॉलेजेस, एम्स अशा किंवा आणि FMC पण, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलेजेससाठीची ॲडमिशन प्रोसेस तुमच्यासाठी मी करणार. म्हणजे सगळं काम मी करतो, म्हणजे काय ब्रेन मेनली माझा असतो, कारण मला एक्सपिरियन्स आहे. मला माहिती आहे की ऑप्शन कशी द्यायचे, पहिलं काय द्यायचं, दुसरं काय द्यायचं. म्हणजे खूप वेळा मुलं ऑप्शन चुकीचे टाकतात, त्यामुळे त्यांची कॅपॅसिटी म्हणजे मार्क चांगले असूनही काहीतरी कॉलेज त्यांना मिळून जातं. म्हणजे मुलांचे ऑप्शन टाकण्याबद्दलचे किंवा कधी ॲडमिशन बुक करायची, फिक्स करायची, याबद्दलचा मुलांचा आणि पालकांचा अंडरस्टँडिंग खूप वेगळं असतं. म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा की पालक म्हणतात, आमच्या माहितीतले एक मोठे सर्जन आहेत किंवा खूप नामवंत डॉक्टर आहेत, त्यांनी मला सांगितलं तू असं कर. अरे मी म्हणतो ठीक आहे, ते सर्जन आहेत, त्यांना त्यांच्या क्षेत्रात त्यांना कळतं, त्यांना मी सर्जरी कशी करायची मी सांगेन का, नाही. पण ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय लूपहोल्स असतात किंवा त्याच्यामध्ये आपण काय केल्याने आपल्याला मार्क बजेटमध्ये असून पण ॲडमिशन चांगल्या कॉलेजला क्रॅक करता येते, हे मला माझ्या एक्सपिरियन्सने माहिती आहे ना. त्यामुळे मला असं वाटतं की माझं काम मला करू द्यात, आणि ते जर का पूर्ण स्वातंत्र्य तुम्ही मला देणार असाल तर महाराष्ट्रामधल्या कॉलेजेसमधनं तुम्हाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळवून देण्यासाठी मी तुम्हाला शेवटच्या स्टेपपर्यंत मी मदत करणार, म्हणजे मीच करणार आहे. म्हणजे तुम्हाला खरं तर मी काय करायला लावत नाही. फक्त काय होतं की लॉग इन ID पासवर्ड तुमचा असतो, त्या तुम्हाला मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या लॉग इन ID पासवर्ड म्हणून करता. पण काही पालक आणि मुलं ही इतकी विश्वासातली असतात, ते म्हणतात आमचा लॉग इन ID पासवर्ड तुमच्याकडे घेऊन टाका, तुम्हाला काय करायचं ते करा, असंही म्हणणारे पालक आणि मुलंही असतात. थोडक्यात संपूर्ण प्रोसेस ही मी तुम्हाला करून देणार आहे. तो जो स्क्रोल आत्ता माझ्या या बोलण्यामध्ये फिरत होता त्याच्यामध्ये तुम्हाला फोन नंबर्स मिळालेले आहेत, पण हा पण फोन नंबर सेम आहे, नंबर हा तिथं पण आहे. थोडक्यात ते फोन नंबरवरती जर का तुम्ही कॉल करून विचारलं की आम्हाला पेमेंट करायचं, म्हणजे 7,000 पेमेंट करायचं, मग ते कसं करू, तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता, पुण्यामध्ये ऑफिस आहे आमचं, त्याचा ॲड्रेस तुम्ही घेऊ शकता, पुण्यामधून पेमेंट करू शकता, किंवा ऑनलाईनमध्ये गुगल पे करू शकता, बँक अकाउंटला पेमेंट करू शकता, कसंही पेमेंट तुम्ही करू शकता. थोडक्यात हे कन्सेशन आहे ना, हे फक्त 7 तारखेपर्यंत आहे आणि ठराविक मुलं होईपर्यंत. कारण मुलं खूप असतात, म्हणजे नंतर मला काम होत नाही म्हणून तर मी नंतर मुलं नाकारतो. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढं तुम्ही पेमेंट करून तुम्ही बुकिंग करा. पण तुम्ही उद्या पेमेंट केलं लगेच परवापासनं माझं काही काम चालू होणार आहे असं नाही. माझं काम मेनली तुमची एक्झाम झाल्यानंतर तुमच्या आन्सर कीज ज्या आहेत, OMR शीट, म्हणजे त्या जेव्हा साईटवरती येतील त्याच्यावर तुम्ही रिझल्ट काढाल की आपल्याला अंदाजे किती मार्क मिळालेले आहेत, तर ते तुम्ही मला कळवता. ते मी सगळी प्रोसेस आहे ना ती तुम्हाला तुमच्या परीक्षेनंतर माझ्याकडनं तुम्हाला मेलनी मिळते.
त्यासाठी आमचा एक फॉर्म असतो, तो तुम्हाला पाठवला जाईल, तो तुम्ही भरून पाठवता. मग त्यातले सगळे डिटेल्स तुमचे माझ्याकडे येतात वगैरे. सगळी प्रोसिजर व्यवस्थित होते, कारण गेली 18-19 वर्ष मी ते काम करतो. त्यामुळे मुलांकडनं कोणती इन्फॉर्मेशन आपल्याकडे लागते मला चांगलं माहिती आहे. मुलं आणि पालक कुठे चुका करतात हे सुद्धा मला चांगलं माहिती आहे. मला खात्री आहे की मी आता जे काही तुमच्याशी बोललो ते तुम्हाला आवडलं असेल, पटलं असेल. मुख्य मी जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात इम्प्लिमेंट जर का केल्यात ना, तर फॉर्म भरणं ही प्रोसेस एकदम किरकोळ आहे, एकदम किरकोळ आहे. आणि तुम्ही ती नक्की सक्सेसफुली पूर्ण करा, आणि तुम्ही ती नक्की कराल अशी मी खात्री बाळगतो आणि माझं बोलणं संपवतो. थँक्यू.